आज आपण महाराष्ट्राच्या एका मोठ्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत. एका अशा वळणावर महाराष्ट्र उभा आहे जिथे पुढचा पाऊल त्याचं औद्योगिक भविष्य ठरवणार आहे. हा फक्त रेल्वे रुळांचा प्रश्न नाहीये, तर कोट्यावधींची गुंतवणूक आणि लाखो लोकांच्या प्रगतीचा सवाल आहे. एका बाजूला एक धाडसी स्वप्न आहे आणि दुसऱ्या बाजूला कठोर वास्तव. चला तर मग या मोठ्या कोड्यात जरा खोलात शिरूया. तर मग खरा प्रश्न काय आहे? सह्याद्रीचे डोंगर पोखरून एक नवा चकचकीत मार्ग तयार करायचा, की आपल्याकडे जे आहे, जे जुने आणि महत्त्वाचे मार्ग आहेत त्यांनाच अधिक हुशारीने वापरायचं? ही निवड उत्तर महाराष्ट्राचं नशीब ठरवणार आहे. आणि हो, ही निवड अजिबात सोपी नाही आहे. याला $1 मिलियन डिलेमा किंवा दशलक्ष डॉलर्सची समस्या असं म्हटलं जातं. आणि हे अगदी बरोबर आहे, कारण या एका निर्णयावर फक्त हजारो कोटी रुपयेच नाही, तर नाशिक, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांचं आर्थिक भवितव्य, तिथली औद्योगिक वाढ सगळंच अवलंबून आहे. बरं, तर या गुंतागुंतीच्या विषयाला सोपं करण्यासाठी आपण हे सगळं 5 टप्प्यांमध्ये समजून घेऊया. सगळ्यात आधी ही मोठी रेल्वे समस्या नेमकी काय आहे ते पाहू. मग डहाणू नाशिकचा तो डोंगराळ मार्ग काय आहे ते बघू. तिसरं, त्याला पर्याय म्हणून वसई दिवा बायपास काय आहे ते तपासू. चौथं, या दोन्ही पर्यायांचा आर्थिक भविष्यावर काय परिणाम होईल याची तुलना करू. आणि शेवटी कनेक्टिव्हिटीवर अंतिम निर्णय काय असू शकतो यावर एक नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, ही मोठी रेल्वे समस्या. उत्तर महाराष्ट्र आज एका अशा महत्त्वाच्या वळणावर उभा आहे जिथून पुढचा मार्ग त्याची दशा आणि दिशा दोन्ही ठरवणार आहे. तर मूळ प्रॉब्लेम आहे लॉजिस्टिक्सचा. म्हणजे काय? बघा, उत्तर महाराष्ट्रात उद्योगधंदे तर वेगाने वाढत आहेत, कारखाने उभे राहत आहेत, पण त्यांनी तयार केलेला माल बंदरांपर्यंत पोचवायचा कसा? त्यासाठी वेगवान आणि कार्यक्षम रेल्वे मार्गच नाहीये. ही एक अशी अडचण आहे जी जणू काही संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक प्रगतीच्या गाडीलाच ब्रेक लावते. आणि गंमत म्हणजे ही काही दूरच्या भविष्यातली गोष्ट नाहीये, ही समस्या आजची आहे. तज्ज्ञांच्या मते 2026 हे वर्ष या प्रदेशाच्या औद्योगिक क्षमतेसाठी एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. म्हणजे काय? तर निर्णय घेण्यासाठी आपल्याकडे फारसा वेळ उरलेला नाही. ओके, तर ह्या समस्येवर पहिला उपाय काय सुचवला जातोय? तो म्हणजे डहाणू नाशिकचा नवीन डोंगराळ मार्ग. ही खरंच एक प्रचंड मोठी आणि तितकीच महत्त्वाकांक्षी योजना आहे. यशस्वी झाली तर इंजिनिअरिंगचा एक चमत्कार ठरू शकते. या 2 पर्यायांमागे ना 2 पूर्णपणे वेगळ्या विचारसरणी आहेत. डहाणू नाशिक मार्ग म्हणजे काय? तर डोंगरातून एक नवा कोरा मार्ग कोरणं, एक नवीन अभियांत्रिकी चमत्कार घडवणं. आणि दुसऱ्या बाजूला वसई दिवा मार्ग म्हणजे काय? तर आपल्याकडे जो महामार्ग आधीच आहे तोच रुंद करणं, जे काही तुटलंय ते दुरुस्त करणं. अगदी सोप्या भाषेत एक आहे नवीन बनवणं आणि दुसरं आहे ते सुधारणं. पण डोंगरातून मार्ग काढणं इतकं सोपं नाहीये. ही आव्हानांची एक मोठी मालिकाच आहे. जरा विचार करा, पश्चिम घाटाचे ते तीव्र उतार, डोंगर पोखरून मैलोन मैल लांबीचे महागडे बोगदे बांधणं, मग त्या मार्गावर धावण्यासाठी खास शक्तिशाली लोकोमोटिव्ह म्हणजे इंजिन आणणं, आणि सगळ्यात मोठं आव्हान पर्यावरणाच्या दृष्टीने नाजूक असलेल्या भागांमध्ये भूसंपादन करणं. ही आव्हानं खरंच खूप मोठी आहेत. आणि या सगळ्याचा खर्च किती? अब्जावधी डॉलर्स. हो, अगदी बरोबर ऐकलंय. हा डहाणू नाशिकच्या नवीन मार्गासाठीचा फक्त अंदाजित खर्च आहे. मग प्रश्न येतो की एवढा प्रचंड खर्च करायचा तरी का? उत्तर आहे वेळ. कारण हा मार्ग पूर्ण झाल्यास मालवाहतुकीचा किनाऱ्यापर्यंतचा प्रवास तब्बल 3 तासांनी कमी होईल असं आश्वासन दिलं जाते. तर आता खरा प्रश्न हा आहे की वेळेची ही बचत या अफाट खर्चाला योग्य ठरवते का? बरं, जर डहाणू नाशिक मार्ग इतका महागडा आणि आव्हानात्मक असेल तर मग दुसरा पर्याय तरी काय आहे? तो पर्याय म्हणजे वसई दिवा बायपास. याला एक जास्त व्यावहारिक म्हणजे प्रॅक्टिकल आणि जमिनीवरचा उपाय मानलं जातं. आणि ह्या पर्यायाचे फायदे अगदी स्पष्ट दिसतात. एक तर नवा मार्ग बांधण्याऐवजी आहे त्याच मार्गाचं चौपदीकरण करणं साहजिकच खूप कमी खर्चाचं आहे. दुसरं, आपण आहे त्याच पायाभूत सुविधा वापरू शकतो. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा मार्ग आधीपासूनच देशाच्या सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला म्हणजे JNPTला जोडलेला आहे. आणि अलीकडे झालेल्या सिग्नलिंगच्या अपग्रेडमुळे तर मालवाहतूक क्षमता आधीच वाढलेली आहे.
ठीक आहे. तर आपण दोन्ही मार्गांची तांत्रिक बाजू पाहिली. पण आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, पैसा. या दोन्ही पर्यायांपैकी महाराष्ट्राला जास्त आर्थिक फायदा कशात आहे? हा आहे खऱ्या अर्थाने आर्थिक भविष्याचा संघर्ष. आणि इथेच या दोन मार्गांमधला खरा फरक स्पष्ट होतो. वसई दिवा मार्ग म्हणजे काय? तर लो हँगिंग फ्रूट, म्हणजे जे सहज शक्य आहे ते करून तात्काळ मिळणारे फायदे. तो सध्याच्या औद्योगिक केंद्रांचा प्रवाह सुधारेल. या उलट डहाणू नाशिक मार्ग म्हणजे भविष्यासाठीची एक मोठी दूरदृष्टीची गुंतवणूक. तो नाशिकला थेट बंदराशी जोडेल, एक नवा कॉरिडॉर तयार करेल आणि नवीन टाउनशिपच्या विकासाला चालना देईल. सोप्या भाषेत सांगायचं तर निवड आहे आजच्या फायद्याची की उद्याच्या मोठ्या स्वप्नाची. तर मग अंतिम निर्णय काय घ्यायचा? धाडसी महत्वाकांक्षा निवडायची की व्यवहार्यता? गंमत म्हणजे यावर झालेल्या अभ्यासातून एक तिसरंच जरा आश्चर्यकारक उत्तर समोर येतंय. ते म्हणजे याचं उत्तर हे किंवा ते असं नाहीये, तर दोन्हींचा मिळून एक हायब्रिड किंवा मिश्र मार्ग असू शकतो. यामागचा विचार खूप साधा पण महत्वाचा आहे. या व्यवहार्यता अभ्यासामध्ये केवळ भव्य इंजिनिअरिंगच्या महत्वाकांक्षेला महत्त्व दिलं नाहीये, तर आर्थिक आणि प्रत्यक्ष कामातलं वास्तव या दोन्हीमध्ये एक बॅलन्स, एक संतुलन साधण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे मोठी स्वप्नली बघा, पण जमिनीवर पाय ठेवून. तर मग हा हायब्रिड मार्ग प्रत्यक्षात कसा दिसेल याची एक 3 टप्प्यांची योजना आहे. स्टेप 1, शॉर्ट टर्ममध्ये कमी खर्चात वसई तिवा मार्गाचं अपग्रेडेशन करायचं, जे एक प्रकारचा तात्पुरता पूल म्हणून काम करेल. स्टेप 2, मिड टर्ममध्ये या अपग्रेडेशनमुळे ज्या काही लहान मोठ्या त्रुटी समोर येतील त्या दूर करायच्या. आणि स्टेप 3, लाँग टर्ममध्ये भविष्यात जेव्हा औद्योगिक वाढ इतकी होईल की डहाणू नाशिकसारखा नवीन मार्ग अनिवार्यच होईल, तेव्हा त्याचा पुनर्विचार करायचा. आणि या सगळ्या रणनीतीचं अंतिम ध्येय काय? ते एकच आहे. पुढच्या दशकासाठी महाराष्ट्राच्या गोल्डन ट्रँगलचं, म्हणजेच मुंबई, नाशिक, पुणे या सुवर्ण त्रिकोणाचं आर्थिक भविष्य अनलॉक करणं आणि त्याला विकासाची नवी गती देणं. तर मग शेवटी आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येतो, महत्वाकांक्षा की व्यवहारवाद? खरं भविष्य कशाने घडतं? धाडसी स्वप्नांनी की जमिनीवरच्या वास्तवाने? या प्रश्नाचं उत्तर जे काही असेल तेच महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचं पुढचं पान लिहिणार आहे.